टेरेस पूर्ण क्लिअर झालेले म्हणून. वा सर, असेच अनुभव खूप सारे तुम्हाला येत असतील, ते सुद्धा कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण ऐकूया, तेही जाणून घेऊया. पण त्याआधी इथे घेऊयात एक छोटासा फोन. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. दिवाळी जवळ आलेली आहे. दिवाळीच्या अनुषंगाने वास्तूची स्वच्छता नेमकी कशी करायला हवी ते तर सरांकडून आपण जाणून घेतलंच. पण या दिवाळीत एक अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो आणि ज्याची खरं तर वर्षभर आधीपासून आपण खूप आतुरतेने वाट पाहत असतो, तो म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन सगळेच करतात, पण सरांच्या दृष्टीने हे लक्ष्मीपूजन नेमकं कसं असावं, कसं करावं ते आता आपण जाणून घेऊया. नक्कीच. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतला सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि सगळेजण आवडीने करतात, कारण वर्षभर लक्ष्मी पाहिजे असते. आणि लक्ष्मी नसेल तर मग काही दिवस होऊ शकत नाही, पूर्ण वर्षभर साजरा होऊ शकत नाही. तर माझ्या दृष्टीने लक्ष्मीपूजन हे मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने करतो. तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण लक्ष्मीपूजन म्हणजे घरामध्ये सोनं, नाणं, चांदी, लक्ष्मीची मूर्ती किंवा या सगळ्या ज्या काही गोष्टी पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करतो. परंतु आयुष्यभरासाठी आपल्याला लक्ष्मीचा वरदहस्त राहावा यासाठी मी काही तुम्हाला लक्ष्मीपूजनाची वेगळी व्याख्या सांगतो, ती नक्की करा आणि ती वर्षभर करा. म्हणजे तुम्हाला फक्त दिवाळी झाली आणि लक्ष्मीचा आशीर्वाद तेवढ्या दिवसापुरता नाही, आयुष्यभरासाठी. तर तुम्ही लक्ष्मीपूजन तुम्हाला करायचं आहे तर नक्की छान लक्ष्मीपूजन करा. परंतु तुम्हाला घरातल्या गृहलक्ष्मीचं तुम्हाला आशीर्वाद कायमस्वरूपी असतील तर अष्टलक्ष्मी तुमच्यावरती कायम प्रसन्न राहतात. त्यामुळे तुम्ही आता आजपासून काय करायचं आहे की या लक्ष्मीपूजनाला संकल्प करायचा की माझ्या घरातल्या ज्या गृहलक्ष्मी आहेत, तर गृहलक्ष्मी कोण, तर आपली आई आहे, बायको आहे, मुलगी आहे, वहिनी आहे, ताई आहे, ह्या सगळ्या गृहलक्ष्मी आहेत. यांना तुम्ही टाकून बोलू नकात, यांच्याशी नीट वागा, यांच्याशी तुमच्या मनमोकळेप्रमाणे संवाद वाधा. त्यांच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि त्यांना किती हवं असतं काही लागत नाही. ते अजिबात म्हणत नाही मला 5-6 तोळ्याचं दागिना पाहिजे. तिला 2 शब्द प्रेमाचे असतात. तुमच्या घरातली जी गृहस्वामिनी लक्ष्मी, जी बायको आहे, जी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त तुमच्या घरचा विचार करत असते, तिच्यासाठी एक दागिना लक्ष्मीपूजनाला नक्की घ्या, या पाडव्याला घ्या. एक छोटासा दागिना, अगदी एक गुंजभरच जरी सोनं घेतलं तरी तिला ते मनाप्रमाणे असतं. पण ते अपेक्षा नसते, ती बोलून दाखवत नसते, आपल्याला त्या गोष्टी कळायला पाहिजेत. घरातल्या लक्ष्मीला जर तुम्ही डावललं आणि घरातल्या लक्ष्मीला सुखी नाही ठेवलं तर लक्ष्मीपूजन तुम्ही रोज करून काही फायदा नाही आहे. कारण अष्टलक्ष्मी तुमच्या घरामधली प्रसन्नता पाहते आणि ही प्रसन्नता माणसाच्या चेहऱ्यावरून कळते. अगदी खरं. माणसाचा चेहरा आणि घराचा दरवाजा, घर किती पॉझिटिव्ह आहे हे सांगतो आम्हाला. घराच्या दरवाजात जायच्या आधीच कळतं या घरामध्ये किती पॉझिटिव्ह एनर्जी. ही यंत्र नंतर सांगतात 50% आहे, 60% आहे, 90% आहे घराच्या दरवाजात. कारण यासाठी जी सिद्धी साधना आहे ती पहाटेपासून मी स्वतः करतो. यामध्ये लक्षात घ्या, या लक्ष्मीपूजनामध्ये आपण काय करायचं आहे की लक्ष्मीपूजन करायचं आहे, पण वर्षभर घरातल्या महिला आपल्या ज्या आहेत त्यांना सुखी ठेवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे. तर साध्या सोप्या उपाययोजनेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर त्यांना काय आवडतं याच्याकडे लक्ष द्या. त्यांची आवडती जागा म्हणजे किचन. ते किचन असं सांदी कोपऱ्यामध्ये कळकट्ट जळमट भरलेलं, कुठेतरी भरपूर भांडे, त्यात ती बाई कुठेतरी स्वयंपाक करते असं नका करू. मस्त स्वच्छ किचन द्या त्यांना. खूप मोठी जागा आहे, त्यांची वर्क स्पेस आहे. ही वर्क स्पेस जर तुम्ही तिथे अशी निगेटिव्ह पॉवरनी जर भरलेली असेल तर तिचं आरोग्य बिघडणार आणि निगेटिव्हिटी घरातली वाढणार. त्यामुळे किचन आणि या सगळ्या गोष्टी अतिशय छान द्या आणि तुम्ही विचारा की तिला काय हवं आहे. 2 संवाद मनमोकळे बोला. आणि आज सध्या काय होतं आहे की घरातली स्त्री जी आहे ती बोलत नाही, बोलणं कमी झालेलं आहे बिकॉज ऑफ वादविवाद नको. त्यामुळे मोकळ्या वातावरणामध्ये नक्की फिरायला घेऊन जाऊ शकता. तिला जेव्हा आवडेल तेव्हा तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये न्या. काहीही घेत नाही, तुमचे अजिबात ATM तुमचा स्वॅप होत नाही, फक्त फिरवून आणा. बघा किती ऑरा तिचा बदलतोय, पॉझिटिव्ह होऊ शकतो. हव्या तशा सगळ्या गोष्टी त्या गृहलक्ष्मीला घ्या. तुमची मुलगी काय सांगते ते 2 शब्द ऐका, तिला हवं ते घ्या. जास्त काही लागत नाही. एक गजरा जरी तिला दिला मुलीला आणि तुमच्या बायकोला तर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे स्मित आहे, जे हास्य, ते करोडो रुपये दिल्यापेक्षा जास्त. अगदी खरं. म्हणून मी नेहमी सांगतो तुमच्या घरातली लक्ष्मी सुखी, गृहलक्ष्मी सुखी तर तुमच्यावरती अष्टलक्ष्मी प्रसन्न राहणार आहे. तुम्हाला काही करायचं गरज नाही, आपोआप असं तुम्हाला मिळत जाणार आहे.
सर नेहमी असं बघण्यात येतं की लक्ष्मीपूजन म्हटलं की लक्ष्मीची प्रतिमा कुठे ठेवायची, लक्ष्मीच्या पुढ्यात नेमकं काय मांडायचं हेच सांगितलं जातं. पण आज लक्ष्मीपूजनाची एक वेगळी कॉन्सेप्ट तुम्ही मला आणि सामच्या प्रेक्षकांना सांगितली. खरंच म्हणजे हॅट्स ऑफ आहे या संकल्पनेला, कारण याचा मला नाही वाटत कधी कोणी जास्त विचार केला असेल, कारण जो तो फक्त पैसे कमवण्याच्या मागे लागलेला आहे, त्यामुळे घरातला सुसंवादच माणूस विसरलेला आहे. आणि आम्हाला वाटतं की या दिवाळीच्या निमित्ताने तो निश्चितच सुरू व्हायला सुरुवात होईल. एक फोन घेऊया पुन्हा एकदा. नाशिकहून मंजुषा बोलतायत. बोला मंजुषा, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की माझं घर दक्षिणमुखी आहे हा आणि नैऋत्य कोपऱ्यामध्ये माझ्या हे आलेलं आहे, कॉर्नर कट आला. काय आले? नैऋत्य कोपऱ्यामध्ये बोरिंग आलेली माझी. नैऋत्य कोपऱ्यामध्ये बोरिंग आलेलं आहे. घरातल्या कर्त्या पुरुषाला काही त्रास चालू आहे, तब्येतीची घर तक्रार माझ्या नावावर आहे आणि मलाच तो त्रास होतोय. तुम्हाला त्रास होतोय. तुमचे मिस्टर काय करतायत? मिस्टरांचा आजारपण किती आहे? मिस्टर काही नाही का, घरीच असतात. घरीच असतात. ओके, लक्षात घ्या, नैऋत्य दिशा ही घरातल्या कर्त्या पुरुषाची दिशा आहे, घरातल्या मोठ्या माणसांची दिशा आहे. नैऋत्य दिशा म्हणजे नेतृत्व देणारी दिशा आहे. आग्नेयला अग्नी तत्व आहे, नैऋत्येला दगड रॉक एलिमेंट आहे, भक्कमता आहे, वायव्येला वायू मेटल आहे, ईशान्येला जलतत्व आहे. या तत्वांचा जो काही संगम आहे तो वास्तुशास्त्रामध्ये आहे आणि हे सगळीकडे तुमच्या बॉडीत आणि शरीरात आणि घरात सगळीकडे सेम आहे. नैऋत्य दिशेला जिथे जिथे बोरिंग पाहिलेली आहे त्या ठिकाणी अपघात, विनाकारण तब्येतीच्या तक्रारी, हाडांचे विकार, कारण आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व हे हाडांमध्ये आहे आणि यांना कमरेचा त्रास चालू असणार, त्यांच्या मिस्टर बसून असणार, गुडघेदुखी त्यांची चालू असेल आणि बऱ्याचशा ठिकाणी नैऋत्य दिशेला जिथं बोरिंग पाहिली आहे, कारण दक्षिणेला पाणी, खड्डा आणि खूप मोठी बोरिंग चालत नाही, त्या ठिकाणी घात अपघात नक्की होतात. ती बोरिंग बंद करा. ईशान्य दिशेला जिथे जागा असेल तिथे डाउझिंग करणाऱ्या व्यक्तीला बोलून बरोबर ईशान्य दिशेच्या आप आणि आपवत्स पदामध्ये बोरिंग घ्या. ही बोरिंग तुम्हाला विषयुक्त पाणी देते. तुम्हाला आता प्यायला पाणी गोड लागतंय, पाणी वाईट नाही आहे, पण ती बोरिंग ज्या क्षेत्रात घेतली ती जागा चुकीची आहे आणि ती नुसती बोरिंग बंद करून टाकू नका. एका महाभागाने हो सर बंद केली म्हणले आणि प्रॉब्लेम चालू होते. मी घरी जाऊन पुन्हा चेक केल्यानंतर लक्षात आलं की तिने तोंड बंद करून टाकलंय. त्याच्यामध्ये माती भरा, त्यामध्ये मुरुम टाका, दगडं टाका, सिमेंट भरा. 200 फूट खड्डा जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत ती बोरिंग बंद करा, तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आपल्याला आपलं आयुष्य 100पर्यंत न्यायचं आहे, 40-50मध्ये रामराम करायचं नाही आहे. यासाठी माझी परफेक्ट वास्तू कन्सल्टन्सी चालते, स्वतः प्रत्यक्ष मार्गदर्शन करून. निश्चितपणे. सर लक्ष्मीपूजनाच्या अनुषंगाने सतत गृहलक्ष्मी हा शब्द खूप येत होता, पण हे खरं आहे की जी सगळ्या घराची काळजी घेते बरोबर, तिचीच काळजी मुळात कोणी घेत नाही. Yes. सगळ्यांना खाऊ पिऊ घालणं, सकाळपासून सगळ्या रात्रीपर्यंत गोष्टी सगळ्यांसाठी राबणं, पण तिचं राबणं कधी कधी आपल्याला खरंच कळत नाही. मग तिचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी काय टिप्स आहेत? खूप महत्त्वाचा छान प्रश्न विचारलायस. आता तुम्ही पुन्हा वही पेन घेऊन बसलेला आहात. ह्या टिप्सल्या घरातल्या गृहलक्ष्मीचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी आता काय करायचं आहे, तर घरातल्या गृहलक्ष्मीनी तिची चिडचिड कमी करायची, मन मोकळे संवाद साधायचा आहे. मुलांवरती खेकसून बोलू नकात, मुलांवरती चिडचिड करू नकात. तुम्ही काय करा, चिडचिड करण्याच्या आधी 10 मनामध्ये अंक मोजा आणि स्वतःला पॉझिटिव्ह करा, कारण तुमचे मनातले विचार हे जे आहेत ते चांगल्या पद्धतीने बाहेर पडू देत आणि व्यक्त व्हा, बोलायला चालू करा. मी मगाशी म्हणलं की सध्या महिलांचं बोलणं कमी झालंय. वादविवाद नको, नवऱ्याशी वादविवाद नको, मुलांशी वादविवाद नको. मग बोललं की चिडचिड चालू होते, तोंड बंद. मग काय होतं, ही जी फ्रिक्वेन्सी राग आला तो गुद्दा कुठेतरी मारला पाहिजे, कारण जेव्हा तुमच्यामध्ये राग आल्यानंतर जी फ्रिक्वेन्सी येते ती फ्रिक्वेन्सी तुम्ही गिळून टाकता. राग गिळून टाकला म्हणतात. मग जातो कुठे तो राग, जो आहे तो तुम्हाला मेंदूमध्ये जातो आणि मेंदूमध्ये हा ब्लॉक होऊन तुम्हाला आजारपण निर्माण होतं. ही फ्रिक्वेन्सी तुमच्या शरीरामध्ये आनंद झाला आहे, हसा व्यक्त करा. अनेक लोकांना कौतुक करताच येत नाही, कारण त्यांना इगो असतो, अरे त्याचं वाईट झालं, त्याचं चांगलं झालं, मी बोलू शकत नाही. व्यक्त व्हा, हा एक विषय आहे. आणि महिलांचं आरोग्य उत्तम होण्यासाठी मी खूप महत्त्वाचा एक सल्ला देतोय. तुमच्या घरामध्येच ती वस्तू आहे, अतिशय देवानी निर्माण केलेली, महिलांचं आरोग्य उत्तम व्हावं यासाठी. ती जी गोष्ट आहे ती आहे आपल्या सगळ्यांची आवडती तुळस. आज तुम्ही दिवाळीच्या वेळेला तुळशी वृंदावनाची पूजा करताय, तुळशीची पूजा करताय. लक्षात घ्या काय करायचं आहे, तर हे जे तुळस आहे या तुळशीला तुम्ही घरातल्या महिलांनी रोज 11, 21 किंवा 51 वेळेला प्रदक्षिणा घाला.
11 चालू करा, 21 करा आणि 51 शक्यतो जमत नाहीत, परंतु 11 वेळेला गोल गोल अँड क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे तुम्ही इथे प्रदक्षिणा घाला. याचं कारण असं आहे, तुळस जी आहे ती अतिशय पॉझिटिव्ह आहे. या तुळशीचा आम्ही ऑरा चेक केला तर या तुळशीचा ऑरा 6.4 मीटरपर्यंत जातो. ऑरा म्हणजे इथपासून तो त्याचं तेजोवलय, आभा मंडल ज्याला म्हणतात ते तेजोवलय. माणसाचा ऑरा 2.5 मीटर असतो. आम्ही तुळशीचा ऑरा चेक केला तर तो जवळपास 6.4 म्हणजे त्याच्याही पुढे जातो. तुळशीतून येणारं पॉझिटिव्ह मॅग्नेटिक फील्ड आपल्याला पॉझिटिव्ह पॉवर तयार करतं आणि ज्याच्या घरामध्ये तुळस आणि गाय आहे तिथे अनारोग्य कधीही होत नाही, रोग तयार होत नाही. कारण गायीचा ऑरा 8 ते 14 मीटर असतो. त्यामुळे एक गाय घरात असेल, जी मेन देशी गाय आहे, ती गाय घरात असेल तर त्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह पॉवर राहते. त्यामुळे कोणत्याही मंगल कार्यालयासाठी तुळस आणि गाय ही सांगितले. आता अनेक वेळेला काय होतं, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तुळशी वृंदावन नाही आहे. मग काय करायचं आहे, तुळशी जी कुंडी आहे तुम्ही हॉलमध्ये आणा. हॉलमध्ये आणून त्याच्या भोवती चक्रा मारा तुम्ही. जी तुळस आहे तिची वाढ पण तुम्हाला चांगली झाली दिसेल, कारण तुमची एनर्जी पॉझिटिव्ह आणि तुळशीची एनर्जी हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जेव्हा मॅच होतं तेव्हा तुमचा ऑरा पॉझिटिव्ह होतो आणि तुमच्या शरीरामधली जी सप्तचक्र आहेत ती पॉझिटिव्ह व्हायला चालू होऊन जातात. आणि यामुळेच हजारो वर्षापर्यंतची परंपरा आहे की वृंदावन जे आहे तुळशीचं ते घरात ठेवलं जातं आणि त्याच्याभोवती महिलांना दिवा लावून फेऱ्या मारण्यास सांगितलं जातं. याचं हे महत्त्वाचं कारण आहे. आणि हे फक्त 45 दिवस तुम्ही सलग करा आणि मला फोन करून सांगा तुमच्यामध्ये काय फरक पडतोय. कारण या तुळशीमधून एक तेल असं प्रवाहित होत असतं. तुम्ही वास बघा त्या तुळशीचा काय आहे, अतिशय सुंदर, कुठल्याही माणसाला तो वास आवडणारा तुळस आहे. या मंजिऱ्या ज्या आहेत त्या अतिशय पॉझिटिव्ह आहेत. यापासून अनेक औषधं तयार केली जातात. या तुळशीबरोबरच तुम्हाला पॉझिटिव्ह पॉवर अजून मिळण्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला घरामध्ये जे काही पॉझिटिव्ह वातावरण तयार व्हावं यासाठी तुम्हाला श्री सूक्त वाचायचं आहे. यानंतरनं ज्या काही तुमच्या देवीचं स्तोत्र आहे ते रोज वाचत चला. देवीचं स्तोत्र वाचत चला. पॉझिटिव्ह पॉवर ही तुम्हाला निर्माण होऊ शकते. आणि चांदीच्या भांड्यातनं पाणी प्यायचं आहे घरातल्या स्त्रियांनी. चांदीच्या भांड्यातनं जास्त पाणी प्या, कारण चांदी हे शीतल आहे, चंद्राचं तत्व आहे. तुम्हाला चांदीचं जे काही आभूषण आहेत ते वापरता येतं. सध्या चांदीचे दागिने घालता येत नाहीत, पण काय करू शकता, स्त्रियांनी मोत्याची माळ घालता येऊ शकते. चांदीच्या म्हणजे तुमची कोणती रास असू देत तुम्ही मोती धारण करू शकता. तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाने करा तो मोती योग्य आहे का नाही. मोती आणि चांदी हा अतिशय प्रभावी ठरतो. यामुळे पैंजण, पायातलं जे जोडवं असतं तेही वापरता येतं. आणि अतिशय सर्वात प्रभावी तुम्हाला उपाय सांगतो मी, स्वतः यावर तर छान रिसर्च करतोय. तर घरातल्या स्त्रियांनी कमरेला चांदीची साखळी घालावी. त्यामुळे तुमचं सप्तचक्र बॅलन्स होतं आणि जे तुमचे पोटाचे, पाठीचे आजार आहेत हे कमी होऊ शकतात. मी 3 दिवसापूर्वी सांगलीला वास्तू कन्सल्टन्सीला गेलो होतो. तेव्हा ही गोष्ट मी त्या घरातल्या लोकांना पटवून सांगत होतो. तिथे 90 वर्षाच्या आजी होत्या. त्यांनी त्यांचा कमरेचा जो कंबरपट्टा होता जाडच्या जाड तो काढून माझ्यासमोर ठेवला. सर हे बघा मी आज घालते, 90 वर्ष माझं आहे, माझ्या मतानुसार मला कुठलाही आजार नाही, BP नाही, डायबिटीस नाही, काही नाही, सर्दी खोकला तर मला माहीतच नाही, दवाखाना औषध मला माहीत नाही. मी त्यांच्या घरी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. माझ्या मोबाईलमध्ये फोटो आहे. त्यांनी जाडच्या जाड कंबरपट्टा चांदीचा त्यांनी मला काढून दाखवला. तर या पारंपरिक गोष्टी आपण जर आधुनिक स्वरूपामध्ये वापरल्या तर किती आयुष्यात बदल होऊ शकतो. अगदी खरं. त्यामुळे तुम्ही चांदीचा वापर स्त्रियांनी जास्तीत जास्त नक्की करा. आणि अजून एक गोष्ट, पौर्णिमेला तुमच्या नावाने छोटीशी चांदी खरेदी करा. ज्यांना जेवढं शक्य आहे तेवढं नक्की करू शकता. चांदीच्या भांड्यातनं पाणी प्या. चांदीची वस्तू तुम्ही पौर्णिमेला खरेदी करा. ही तुमच्यासाठी अतिशय पॉझिटिव्ह आहे. आणि ग्रीन रंग महिलांनी जास्तीत जास्त वापरायचा आहे. नकारात्मक ऊर्जा ही तुमच्यातून बाहेर पडण्यासाठी हा जो ग्रीन रंग आहे हा इज व्हेरी पॉझिटिव्ह. तुळशीचा रंग, प्रत्येक व्यक्तीला हिरवा रंग हा आवडतो. हिरव्या रंगाचं वस्त्र बघा, देवीला देखील 90% जो व्यक्ती देवीला साडी वाहतो तो हिरव्या रंगाची साडी वाहतो. त्यामुळे
स्त्रियांना ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्या या सगळ्या रेग्युलर केल्या पाहिजेत. गाणी म्हणलीच पाहिजे, भोंडला हा खेळलाच पाहिजे, दांडियाही खेळला पाहिजे. त्यांनी गाणी देखील त्यांच्या मनाची ऐकायची आहेत आणि तुम्ही थोडंसं स्वतःला वेळ द्या. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आरोग्य तुमचं चांगलं राहावं यासाठी तुम्ही स्वतःला कमीत कमी 1 तास तरी वेळ दिला पाहिजे. बरोबर. आणि या 1 तासामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह करता येऊ शकतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 तरी गोष्टी तुम्ही दिवसभरातून मनासारख्या करा. सध्या काय होतंय की सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत एक मेकॅनिझम असल्याप्रमाणे स्त्रियांचं सकाळ उठलं, मुलांचं आवरलं, आपलं आवरलं, नवऱ्याचा डबा केला, दुपारी थोडाफार TV बघितला, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, संध्याकाळी दिवस संपला. स्वतःचं करायचं राहून जातं. थोडंसं विचार करून या गोष्टी नक्की करा. निश्चितपणे सर, खरं तर याच अनुषंगाने गप्पा पुढेही सुरू ठेवूया, पण त्याआधी इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर मकरंद सरदेशमुख वेगवेगळ्या ठिकाणी वास्तू व्हिजिटसाठी जात असतात. तिथल्या लोकांना नेमके काय काय अनुभव येतात तेच आता आपल्याला जाणून घ्यायचे. सांगलीहून अण्णासाहेब वनभिसे आता आपल्याशी बोलतात. बघूया त्यांचा नेमका काय अनुभव आहे. हा, नमस्कार, बोला. हा हॅलो. हा, बोला बोला, तुमचा अनुभव सांगा. हा नमस्ते सर. हा, नमस्कार, बोला. गुड इव्हिनिंग सर. मला तुमची वास्तू व्हिजिट केल्यापासून खरोखर भरपूर सर फायदा झालेला आहे. हा, बोला. मी ज्यावेळी आमच्या घरी टोटल वास्तू व्हिजिट केली, प्लॅनिंग करून दिलं, तेव्हापासून म्हणजे एकदम चांगलं मला रिझल्ट आला. वा वा. आणि माझं जगात काम पण एकदम फास्ट मध्ये झालं. एकदम 3-4 महिन्यामध्ये पूर्ण माझं काम झालं. वा. आणि त्यानंतर मला जे प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम माझे क्लिअर झाले. जे पैशांच्या बाबतीत ते माझे प्रॉब्लेम होते ते माझ्याकडे काही कॅश नसताना मी 15 लाख रुपये काम केलं सर. ओके, व्हेरी गुड. एक फायदा झाला त्यानंतर माझे जे फॅमिली प्रॉब्लेम होते तेही क्लिअर झाले. ते सांगितलेल्या पद्धतीने मी काम केले. ओके. हे तुम्ही यंत्राद्वारे टेक्निक केली किंवा जे आमची बिझनेसची जागा चेंज करण्यामुळे आम्हाला भरपूर त्याचा फायदा झाला. धन्यवाद, धन्यवाद. मला म्हणजे एकदम मी समाधानी झाले.